तर सराव संच 5.2 आपल्याला सुरू करायचा आहे। त्याच्यातला पहिला प्रश्न 2 चलातील रेषीय समीकरणे हा चॅप्टर सुरू असून त्याच्यातला 5.2 मधला पहिला प्रश्न, एका पाकिटात काही 5 रुपयांच्या व काही 10 रुपयांच्या नोटा आहेत। पुढे म्हणतात नोटांची एकूण किंमत 350 रुपये। नोटांची एकूण किंमत 350 रुपये आहे। पुढे म्हणतात 5 रुपयांच्या नोटांची संख्या 10 रुपयांच्या नोटांच्या संख्येच्या दुप्पटीपेक्षा 10 ने कमी आहे, तर पाकिटात 5 रुपयांच्या व 10 रुपयांच्या किती नोटा आहेत। जे प्रश्नात विचारलेलं आहे तेच आपल्याला उत्तरात दाखवायचं आहे। म्हणजे त्याने काय विचारलं, 5 रुपयांच्या किती नोटा, किती म्हणलं तर आपण समजा 5 रुपयाच्या X नोटा व 10 रुपयाच्या Y नोटा मानू। हे पहा, जे काढायचं आहे त्यालाच आपल्याला मानायचंय। दिलेल्या किमती ज्या काही असणार आहेत त्या आपल्याला अटीनुसार मांडायच्या आहेत। अट एक ते म्हणतात 5 रुपयांच्या नोटांची किंमत आणि 10 रुपयाच्या नोटांची किंमत हे किती आहे म्हणतात, ते 350 रुपये एकूण। म्हणजे याचा अर्थ असा झाला 5 रुपयांच्या X नोटा अधिक 10 रुपयाच्या Y नोटा बरोबर 350 रुपये। ह्याला समीकरण नंबर 1 द्या। आता अट 2 मध्ये सांगतात ते 5 रुपयांच्या नोटांची संख्या, 5 रुपयांच्या नोटांची संख्या जी आहे ती आहे म्हणतात 10 रुपयांच्या नोटांच्या संख्येच्या दुप्पटीपेक्षा 10 ने कमी। 5 रुपयांच्या नोटांची संख्या ही काय आहे म्हणतात 10 रुपयांच्या नोटांच्या संख्येच्या दुप्पटीपेक्षा 10 ने कमी, म्हणजे वजा 10 लिहायचं। आता ही 2y इकडे आल्यावर वजा होतील, म्हणजे x वजा 2y बरोबर वजा 10। ह्याला समीकरण नंबर 2 द्या। आता समीकरण 1 आणि समीकरण 2 मध्ये एक तर तुम्ही काय करा, त्या पहिल्या समीकरणाला 5 ने भागा, नाहीतर दुसऱ्या समीकरणाला 5 ने गुणा। 5 ने गुणलं तर हे कटून जातात आणि काही ना काही उत्तर येणार आहे। कसंही केलं तरी चालते। आपण लिहायचं मग समीकरण 2 ला 5 ने गुणून, समीकरण 2 हाच आहे 5 कंसामध्ये x वजा 2y गुणाकारामध्ये राहणार आहे बरोबर वजा 10 गुणिले परत 5 घ्या, दोन्ही बाजूला आपल्याला गुणून घ्यायचं आहे। 5 ने x ला गुणलं 5x, 5 ने वजा 2y ला गुणलं वजा 10y होतील। इकडं 5 ने वजा 10 ला गुणलं वजा 50 येतील। याला समीकरण नंबर 3। आता आपण समीकरण नंबर 3 जो आहे तो 2 पासून तयार केला आहे, पण 2 चा विचार करायचा नाही। आणि पुढचं जे समीकरण आहे 1 आणि पुढचं समीकरण 3 या दोघांचा विचार करायचा। इथं अधिक 10y आहे, इथं वजा 10y आहे। या दोघांची तुम्ही जर बेरीज केलात तर वजा 10y वजा 10y वजा 10y आणि अधिक 10y कटून जातात। मग इथे लिहायचं समीकरण 1 मधून समीकरण 3 वजा करू। समीकरण 1 ची मांडणी करा, 5x वजा करायचं नाही, बेरीज करायची आपल्याला। बेरीज करून समीकरण आहे 5x अधिक 10y बरोबर 350 आणि दुसरा समीकरण आहे आपला 5x वजा 10y बरोबर वजा 50। बेरीज का करायची, कारण दोन्हीचे चिन्ह वेगळे आहे। आता बेरीज करत असताना जे चिन्ह वेगळे आहेत आणि सारखे आहेत ते कटून जातील। या दोघांची बेरीज 10x आणि ह्या दोघांची वजाबाकी 300। इथे येईल तुमचं x बरोबर 300 भागिले 10
म्हणजे तुमचं उत्तर येईल x बरोबर 30. म्हणजे थोडक्यात x काय आहे तुमच्या 5च्या नोटा आहेत तर 5च्या नोटा 30 आल्या. आता ही किंमत आपण समीकरण नंबर 1 मध्ये ठेवा किंवा 2 मध्ये ठेवा, तुमचं उत्तर y ची किंमत भेटून जाईल. द्यायचं समीकरण 1 मध्ये x बरोबर 30 ठेवू. समीकरण 1 मध्ये x च्या ठिकाणी 30 ठेवायचे. 5 कंसात 30 अधिक 10y बरोबर 350. दोघांचा गुणाकार इथं 150 अधिक 10y बरोबर 350. आता 150 तिकडे गेल्यावर वजा होतील म्हणजे 10y बरोबर 350 वजा 150 म्हणजेच इथे येईल तुमचं y बरोबर दोघांची वजाबाकी 200 आणि हे 10 ह्याच्या छेदामध्ये ठेवू आपण म्हणजे तुमची y बरोबर किती आले 20. म्हणजे शेवटी लिहून टाकायचं. काय लिहायचंय आपल्याला तर 5 रुपयांच्या नोटा लिहून टाका. 5 रुपयाच्या नोटा किती असणार आहेत 30 व 10 रुपयाच्या नोटा 20 असेल. अशा पद्धतीनं सोडवायचं. तर अशा पद्धतीचे तुम्हाला व्हिडिओ पाहायचे असतील तर फक्त आणि फक्त एकच राठोड अकॅडमी ऑफ मॅथमॅटिक्स अनिल सरांचा. धन्यवाद. तर दुसरा उदाहरण आहे एका अपूर्णांकाचा छेद अंशाच्या दुप्पटीपेक्षा 1 ने कमी आहे. अंश व छेद यांत प्रत्येकी 1 मिळवल्यास अंशाचे छेदाशी असलेले गुणोत्तर 3:5 होते तर तो अपूर्णांक काढा. खूप सोपा असा एक्झाम्पल आहे. तर आधी तर अपूर्णांक काय असते ते समजून घेऊ आपण. अपूर्णांक काय असते रे? अपूर्णांक म्हणजे एक पार्ट असते या रेषेच्या वर त्याला म्हणतात अंश आणि रेषेच्या खालच्याला म्हणतात छेद. आता दिलेल्या माहितीवरून आपण अंश आणि छेदाला x आणि y म्हणू. समजा अपूर्णांकाचा अंश x व छेद y मानू. दिलेले अट 1 आहे. छेद हा अंशाच्या दुप्पटीपेक्षा 1 ने कमी. छेद म्हणजे y. अट 1 छेद हा अंशाच्या दुप्पटीपेक्षा अंशाची दुप्पट म्हणजे 2x 1 ने कमी म्हणजे वजा 1 करायचं. याची मांडणी करून घेऊ. ह्याला तिकडे घेऊन जाऊ आणि ह्या वजा 1 ला इकडे आणू म्हणजेच 2x वजा y बरोबर 1. हा समीकरण नंबर 1 तयार झाला. काय केलं आपण 2x ला जागेवरच ठेवलं. y ला तिकडे घेऊन गेलो वजा झाले. वजा 1 ला इकडे आणलं. फक्त मांडणी करताना इकडचं तिकडं तिकडचं इकडे केले. आता पुढची अट आहे अंश व छेद यांत प्रत्येकी 1 मिळवल्यास. प्रत्येकी 1 मिळवल्यास अंश काय होईल मग x अधिक 1 आणि छेद काय होईल मग y अधिक 1. मिळवल्यास अंशाचे छेदाशी असलेले गुणोत्तर. अंशाचे म्हणजे x अधिक 1 छेद y अधिक 1. हा गुणोत्तर किती आहे म्हणतात? गुणोत्तर आहे म्हणतात 3 जसे 5 म्हणजे 3/5. राहू दे की मूळ. आता ह्याची मांडणी क्रॉस मल्टिप्लिकेशन मध्ये जाईल म्हणजेच
5 कंसात x अधिक 1 आणि 3 कंसात y अधिक 1 ह्या दोघांचा गुणाकार होईल 5 1 5 x अधिक 5 बरोबर 3y अधिक 3 ह्या y वाल्या टर्मला इकडे आणा आणि ह्या 5 ला तिकडे घेऊन जा म्हणजेच 5x वजा 3y बरोबर 3 अधिकचे दशाला तसे हे तिकडे गेला वजा 5 आता हे 5x वजा 3y बरोबर ह्या दोघांची वजाबाकी वजा 2 ह्याला समीकरण नंबर 2 द्या समीकरण 1 आणि समीकरण 2 मध्ये सारखं काही आहे का ते पाहायचं सारखं काही नाहीये पण एक तर इथं y आहे y इथं वजा 3 आहे आपण काय करू समीकरण 1 ला 3 न गुणून घेऊ समीकरण 1 ला 3 ने गुणून समीकरण 1 हा आहे 2x वजा y बरोबर 1 आता ह्याच्यामध्ये 3 न गुणायचे म्हणजे इकडे पण 3 लिहा गुणले 3 करा 2 न 3 न 2 ला गुणलं 6x 3 न 1 ला गुणलं इथे काहीच नाही होता सारखा 1 असतो म्हणजे इथं वजा 3y बरोबर 3 1 3 ह्याला समीकरण नंबर 3 द्या आपण समीकरण 3 कशावरून बनवलंय समीकरण 1 पासून बनवला मग 1 चा विचार करायचा नाही आता इथं वजा 3y आहे इथं पण वजा 3y आहे जेव्हा चिन्ह सारखे असतात तेव्हा वजाबाकी करा लिहायचं समीकरण 2 व समीकरण 3 ची वजाबाकी करून आता वजाबाकी केल्यावर काय माहिती करून घ्यायची 5x वजा 3y बरोबर वजा 2 आणि हा 6x वजा 3y बरोबर 3 वजाबाकी करत असताना एका समीकरणाचे सर्व चिन्ह बदलून घ्यायचे इथं वजा घ्या इथं अधिक घ्या इथं वजा घ्या कारण इथं वजाचं अधिक केलं इथं अधिकचं वजा केलं इथं अधिकचं वजा आता हे मोठ्या संख्येतून लहान संख्या गेली वजा x राहील हे गेले ढगात कटून जातात ते कारण वजा 3 आणि हे अधिक 3y कटून जाणार आता हे वजा असल्यामुळे वजा 5 होतील म्हणजेच x बरोबर हे वजा वजा पण कटतात राहिले काय 5 आता ही किंमत आपण समीकरण 1 मध्ये ठेवू समीकरण 1 मध्ये x बरोबर 5 ठेवू समीकरण 1 मध्ये x बरोबर किती ठेवायचे 5 म्हणजे 2 कंसात 5 वजा y बरोबर 1 हे झाले 10 वजा y बरोबर 1 वजा y बरोबर 1 आता हे जे 10 आहे तिकडे गेला वजा 10 वजा y बरोबर वजा 9 हे वजा वजा गेले ढगात म्हणजे y बरोबर आलं तुमचं 9 आणि आपल्याला माहिती आहे x म्हणजेच काय आहे तुमचं x म्हणजे अंश आहे आणि y म्हणजे तुमचं छेद आहे तर इथं शेवटी लिहायचं तर तो अपूर्णांक अंश म्हणजेच तुमचं काय म्हणलं मी अंश म्हणजे x म्हणजे 5 आणि छेद म्हणजे 9 म्हणजे 5/9 हा अपूर्णांक येऊन जाईल तुमचा थँक्यू आता हे तर 5.2 मधला तिसरा उदाहरण आहे आपला आता सराव संच 5.2 त्याच्यातला तिसरा उदाहरण सोपा उदाहरण प्रियंका व दीपिका यांच्या वयांची बेरीज 34 वर्षे आहे प्रियंका दीपिकापेक्षा 6 वर्षांनी मोठी आहे तर त्यांची वये काढा तर आपण काय करायचंय समजा प्रियंका चे आजचे वय x वर्षे आणि दीपिकाचे आजचे वय y वर्षे
मानू. अट एक मध्ये म्हणतात त्या दोघींच्या वयांची बेरीज 34 वर्षे आहे. तर मग याचा अर्थ असा झाला x अधिक y बरोबर 34. सोपं आहे. त्याला समीकरण नंबर 1 द्या. दोघांच्या वयांची बेरीज 34. आणि आता पुढे म्हणतात ते प्रियंका दीपिकापेक्षा, प्रियंका ही जी प्रियंका आहे, प्रियंका म्हणजे x, दीपिकापेक्षा कितीनं मोठी आहे म्हणतात. दीपिकापेक्षा म्हणजे y पेक्षा 6 ने मोठी आहे. त्याची मांडणी करून घ्यायची. त्या x ला जागेवर राहू द्या, y ला इकडे आणा, वजा y बरोबर 6. याला समीकरण नंबर 2 द्या. झालं. सोपं आहे एकदम. आता हे अधिक y आहे, हे वजा y आहे, दोघांची बेरीज करा तर निघून जाईल. लिहायचं समीकरण 1 व समीकरण 2 ची बेरीज करून समीकरण 1 ची मांडणी करा. x अधिक y बरोबर 34 आणि 2 ची पण करा x वजा y बरोबर 6. दोघांची बेरीज का तर ऑलरेडी इथं चिन्ह बदललेले. मग आता हे 1 आणि 1 2x हे गेले ढगात. हे काय होतात कटून जातात. अधिक वजा y आणि ह्या दोघांची बेरीज होईल बघा 40. म्हणजेच तुमचा x येईल तुमचा x बरोबर 40/2 म्हणजेच 20. x बरोबर किती आलं 20 आलं. x ची व्हॅल्यू 1 किंवा 2 मध्ये ठेवून देऊ आपण. समीकरण 1 मध्ये ठेवा. समीकरण 1 मध्ये x ची किंमत ठेवू. x ची किंमत 1 मध्ये ठेवायची. इथं 20 आलं अधिक y बरोबर 34 म्हणजे y बरोबर हे 34 ला 34 हे तिकडे गेल्यावर वजा 20 म्हणजे y बरोबर आलं 14. झालं. आता x म्हणजे कुणाचं वय होतं प्रियंकाचं. लिहायचं खाली प्रियंकाचे आजचे वय बरोबर 20 वर्षे व दीपिकाचे आजचे वय बरोबर 14 वर्षे. झालं. अशा पद्धतीनं पद्धतशीर लक्षपूर्वक गणित सोडून घ्यायचं. पहा याच्यानंतरचा एकदम 1 नंबर असा प्रॉब्लेम आहे. प्रश्न क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 4 मध्ये सांगतात एका प्राणी संग्रहालयात सिंह आणि मोर यांची एकूण संख्या 50 आहे. त्यांच्या पायांची एकूण संख्या 140 आहे. तर त्या प्राणी संग्रहालयातील सिंहांची व मोरांची संख्या काढा. जे काढा म्हणले त्यालाच x आणि y मानायचं. आपण इथं लिहायचंय समजा प्राणी संग्रहालयात सिंहांची संख्या x व मोरांची संख्या y मानू. पहा अट 1 आहे. अट 1 मध्ये म्हणतात की त्या दोघांची एकूण जी संख्या आहे ती किती आहे म्हणतात 50 म्हणजे x अधिक y बरोबर 50. त्याला समीकरण नंबर 1 द्या. एकूण सिंह आणि मोर किती आहेत 50 आहेत आणि त्यांच्या पायांची संख्या आहे म्हणतात 140. याचा अर्थ लक्षात घ्या सिंहाचे पाय असतात 4, मोरांचे पाय असतात 2. म्हणजेच अट 2 नुसार इथे काय होईल सिंहांचे पाय किती 4 म्हणजे त्या 4 ला x सोबत लावा अधिक मोरांचे पाय किती असतात 2 म्हणजे त्याला y सोबत 2 लावा आणि एकूण किती आहेत तर 140. याला समीकरण नंबर 2 द्या. आता तुम्हाला चेक करायचे या दोन्ही समीकरणामध्ये सारखं काय आहे का. सारखं नसेल तर
सारखं तयार करा. आपण इथं जी छोटी संख्या आहे ती छोटी संख्यानं गुणून घेऊ. समीकरण 1 ला हे पण एकटं आहे, हे पण एकटं आहे. तुम्ही 4 न गुणलं तरी चालतंय, 2 न गुणलं तरी चालतंय. इथे लिहायचं समीकरण 1 ला 2 ने गुणून मांडणी करायची. 2 गुणिले x अधिक y बरोबर 50 गुणिले 2. दोन्ही बाजूला गुणून घ्यायचं. हे 2x हे अधिक 2y बरोबर 100. याला समीकरण नंबर 3 द्या. आपण समीकरण 3 कशापासून तयार केला? समीकरण 1 पासून, म्हणून आता याचा विचार करायचा नाही. आता बघा इथं 2y आहे, इथं 2y आहे, हे अधिक आहे, हे पण अधिक आहे. जेव्हा चिन्ह सारखे तेव्हा त्या दोघांची वजाबाकी करा. चिन्ह जर बदलून आले असतील तर डायरेक्ट बेरीज करायची, ते कटून जात असतात. मग लिहायचं समीकरण 2 व समीकरण 3 ची वजाबाकी करू. मांडणी करून घ्यायची. समीकरण 2 आहे तुमचा 4x अधिक 2y बरोबर 140 आणि समीकरण 3 तयार झालेला 2x अधिक 2y बरोबर 100. यांची वजाबाकी करत असताना खालच्या एका समीकरणाचे सर्व चिन्ह बदलून घ्यायचे. पहा आपण काय केलं, हे अधिक होतं याला वजा केलं, हे अधिक होतं याला पण वजा केलं आणि हे पण अधिक आहे याला पण वजा केलं. कारण हा नियम आहे, वजानं एका समीकरणाला गुणून घ्यायचंय थोडक्यात. आता हे अधिक 2y वजा 2y दिले दगात कटून जातात. ह्या दोघांमध्ये वजाबाकी होईल. 4x मधून 2x गेले, 2x राहिले आणि या दोघांची वजाबाकी परत 40 राहिली. x बरोबर येईल तुमचं 40. हे ह्याच्या भागाकारात जातील. 2 1 2 2 4 2 0 0 मध्ये x बरोबर आलं 20. आता ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवून देऊ आपण. लिहायचं समीकरण 1 मध्ये x बरोबर 20 ठेवू. एक हा आहे इथं 20 x ठिकाणी ठेवलं अधिक y बरोबर 50 म्हणजे y बरोबर 50. हे अधिक आहे तिकडे गेला वजा 20 होतील म्हणजे y ची किंमत आली तुमची 30. आता थोडक्यात आपल्याला काय काढायला लावलेलं होतं ते प्राणी संग्रहालयातील सिंहांची संख्या लिहायचं. सिंहांची संख्या सिंहांची संख्या म्हणजेच काय x बरोबर किती आलं 20 व मोरांची संख्या y बरोबर 30 म्हणजेच 30 आहे. अशा पद्धतीनं पद्धतशीर मांडणी वगैरे करून 1 बाय 1 स्टेपनं सोडून घ्यायचं. धन्यवाद. आपण लिहू सुरुवातीचा पगार. कुणाचा पगार? संजय रावांचा. संजयचा सुरुवातीचा पगार. ह्याला काय म्हणायचं x रुपये. आता ते म्हणतात की मासिक पगारामध्ये त्यांची वाढ वार्षिक वाढ, मासिक नाही वार्षिक वाढ ही एक निश्चित असते म्हणून मी सांगितलेलं आहे. तर ह्याला y रुपये मानू. बिना आपली कांदे एक तर अभ्यास करत बसा नाही तर शांत बसा. मूर्खाचे धंदे लावू नका. कट करता येते. काय म्हणलं आपण? सुरुवातीचा पगार x रुपये, वार्षिक वाढ y रुपये. आता दिलेल्या अटीनुसार अट 1 आहे ते काय म्हणतात, जर 4 वर्षांनी त्यांचा मासिक पगार 4 वर्षांनी, आता सुरुवातीचा पगार एवढा आहे बरोबर आहे.
वार्षिक वाढ ही आहे. म्हणजे 4 वर्षानंतर अट 1 4 वर्षांनी संजयचा पगार बरोबर, समजा आज त्याचा एक्स आहे, एक्स म्हणजे समजा 1000 रुपये असं गृहीत धरा आणि वाय म्हणजे 500 प्रमाणे वाढत राहते, 500 प्रमाणे वाढत राहते. त्यावेळेस काय होईल त्यांचं पगार जे आजचा आहे पगार प्रत्येक वर्षांनी 500 न वाढते. याचा अर्थ असा झाला की जे पगार आहे त्या पगारीमध्ये आपलं रोज म्हणजे आजच्या पगारीमध्ये समजा आजची पगार आहे एक्स रुपये, त्याच्यामध्ये वार्षिक वाढ होत असते वाय रुपये. वार्षिक म्हणजे वर्षांनी वाढ. तर त्यांनी म्हणतात 4 वर्षांनी, 4 वर्ष सांगितले ना, तर आजच्या पगारीमध्ये 4 वर्षानंतर ना किती रुपये तयार होतात म्हणतात ते 4,500 रुपये. काय अवघड आहे का? समीकरण नंबर 1 डोकं लावा लागते, फक्त त्या पद्धतीनं लिहून घ्यायचं. त्यानंतर पुढे म्हणतात तीच पगार 10 वर्षांनी, म्हणजे याचा अर्थ असा झाला अट 2 10 वर्षांनी संजयचा पगार, म्हणजे अट 2 असणार आहे आजच्या पगारीमध्ये 10 वर्षानंतर वाढत असलेली पगार. बरोबर आहे का? बरोबर. किती होतात म्हणजे ते 5,400 रुपये. आपल्याला प्रश्न सांगितलेला होता त्यांना त्याचा मासिक पगार काहीतरी आहे, दरवर्षी त्यांच्या पगारात निश्चित रकमेची वाढ होते. जर 4 वर्षांनी त्यांचा मासिक पगार 4,500 आणि 10 वर्षांनी मासिक पगार 5,400 रुपये झाला तर त्यांचे सुरुवातीची पगार आणि वार्षिक वाढीची रक्कम, म्हणजे आपण दिलेल्या माहितीवरून समीकरण 1 आणि हा समीकरण नंबर 2. आता याला सोडून घेऊ. हे पहा, हे x आहे, दोघांची वजाबाकी करा. इथे लिहायचं समीकरण 1 व समीकरण 2 ची वजाबाकी करून समीकरण 1 व 2 ची वजाबाकी करायची म्हणलं तर आपल्याला दोन्ही समीकरण लिहून घ्यावं लागेल. x अधिक 4y बरोबर 4,500 आणि x अधिक 10y बरोबर 5,400 रुपये. छेदामध्ये वजाबाकी करत असताना सगळ्यांची चिन्ह बदलून घ्यायची. अधिक असेल तर वजा, वजा असेल तर अधिक. सगळेच अधिक आहेत, सगळ्यांनाच वजा केलं की अधिक आणि वजा गेले ढगात, म्हणजे x ची टर्म कटून जाते. इथं वजा आहे, 10y मधून 4y गेले 6y राहतात, पण वजा असल्यामुळे वजा इथं पण वजाबाकी होईल. आता मोठ्यातून लहान वजा करावा लागेल. हे 0 0 राहतील, 4 मधून 5 जात नाही, वरून घेतले समजा 14 मधून 5 गेले राहिले 9. आता हे इथं 1 घेतलं म्हणजे इथं 1, हे 5 मधून 5 गेले 0, म्हणजे 900 राहणार आहे. आणि मोठ्या पदाचं चिन्ह म्हणजे वजा, तर हे वजा परत कटून जातात. y बरोबर 900 भागिले 6, 6 1 6, 6 1 6, 6 5 30, 0 0, म्हणजे y बरोबर आले 150. आता y म्हणजेच काय तुमचं वार्षिक वाढ आहे असं गृहीत धरू. आणि त्यानंतर ही किंमत आपण काय करू, कुठल्या पण एका समीकरणामध्ये ठेवून देऊ. समीकरण 1 मध्ये y बरोबर 150 ठेवू किंवा y ची किंमत ठेवू. y ची किंमत ठेवू. आता y च्या ठिकाणी 150 ठेवायचं. x ला x अधिक 4 150 गुणाकारामध्ये लिहा बरोबर 4,500. x ला x या दोघांचा गुणाकार 15 चौक 60 म्हणजेच 600 बरोबर 4,500.
आता हे x बरोबर 4500, हे तिकडे गेला वजा 600, म्हणजे तुमचं x बरोबर येईल 3900 रुपये. म्हणजे याचा अर्थ असा झाला, x म्हणजे काय, सुरुवातीचा पगार इथे लिहायचा, सुरुवातीचा पगार बरोबर 3900 रुपये आणि वार्षिक वाढ बरोबर 150 रुपये. थँक्यू. आता तुमचं ते एकदा चेक करून घ्या.